फुट्यातून पालखी माझ्या मार्लेश्वराची शिवहर टेस्ट बिस्ट करून की तुझं काय असेल राम राम भाई सारी पैसे देख रहे हो करणार काय मला मनाही बंद करायचं एक्सक्यूज मी मार्गे चला की सशागत पळताय कासवानं चला की कासव गेली अंगावून तुमच्या आगून बाहेरच्या साईडला का नाही बाहेरच्या बँजो वाजा लागला तर भावानो सकाळी आंघोळ तीन केली आणि आता निघालो गणपतीचं दर्शन कराय मस्त सगळेजण आवरलोय आणि आता समुद्रात आंघोळ बिंघोळ करणार तिथं पाया पडून. तर चला तर मग आता समुद्रावर जाऊया. तर कसं वाटलं तुम्हाला प्रवास कसा वाटला सायकलवरनं? एवढ्या वर्षानं तुम्ही परत सायकलवर प्रवास केला सा? सुरुवातीला जरा हार्ड वाटला पण नंतर ठीक होत गेले सगळे चांगला झाला प्रवास. काय पिंढरे काय दुखतात का? पाय बी काय दुखायला लागलेत का? काही त्रास होत नाही. बर मग आता पुढल्या वर्षी येणार का परत? अहो मग इथं असेल त्यावेळेस फिक्सच आहे. आउट ऑफ कंट्री कधी जाणार आहे सा? तेच बघायचं चाललंय कंपनीकडे. बर ते झाले की जायचं. चालते बघा तेवढं लवकर बघा. आणि पार्टी गावात येणार हो आम्हाला? पार्टी आता तिकडे इकडे आल्यावर पुढच्या वर्षी सगळी पार्टीच करूया आपण. मग चालते तर भावना आता पाया पडून बाहेर बसलोय आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही का नाही, त्यामुळं मोबाईल काय आत ओपन केला नाही. ती जी लाईन आहे का तिथून आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे हे बघा हे असं गणपतीचं मंदिर आहे. तर भावना माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मोठा असा समुद्र किनारा आहे. इकडे गणपती अलीकडे का नाही 5-6 किलोमीटर सोडलं का नाही काय पण काय आम्हाला काल तापतच नव्हतं. गुरु झाला पालताच रात्री गुरुला काय सुचलं ना. गुरुचं झालं काय तुम्ही काय चहा नाश्ता बिस्टा वाटायला काय नाही चहा बघा 6 वाजता तुम्ही चहा प्यायला एनर्जी आला तुम्हाला. आम्ही चहा प्यायल्यावर आम्हाला दुसऱ्यांदा पिऊ वाटणार. तरी पण तुम्ही झोपला तर चहा प्यायला चहा प्यायला रिझल्ट तुमचा पाय दुखलत कशामुळे माहिती आहे नको ते ओबळा पणा केल्यामुळे. काय घेऊ नका मार्गे चला की सशागत पळताय घसार आली की कसा थांबतोय नाही तसं चढ आल्या की तसा पळतोय कसा आली की तसं थांबतोय तसं तुमचं काम झालं. कासवानं चला की कासव गेली अंगावून तुमच्या आगून मला जेवणच नको रात्री म्हणतात 3:30 दणका. तर भावानो मस्तपैकी एन्जॉय केला समुद्रामध्ये. हे बघा आणि ही गँग आहे आपली आवरा लागला कपडे घालायला लागले जरा. तर आता रूमवर जायलोय तिथे जाऊन जरा आंघोळ करणार मस्तपैकी. डिझेल द्यायचंय बघा कोणाला पाहिजे असं सांगा. 30 रुपये लिटर. 30 रुपये लिटर घेऊन जाऊ. तर भावानो आता बॅगा सगळ्या बांधल्यात आता चाललोय घरी. तर चला तर मग आता पुढे एक मुक्काम आहे तिथं जाऊन एक मुक्काम करणार. मग नाना काय विषय झाला? हा त्याला वाट दे रे बाहेर जा. हा काय विषय झाला आहे? अरे त्याला एक फोडला एक कावळं वाटायला नको त्याला मार्केट का शिवलेला नाही त्या भावानं कावळ्याचा डोळा फोडलाय बघा. ओमकार बाया या लवकर चला फास्ट. तर भावानो आता
गणपतपुळ्यातनं बाहेर आलोय आणि मोठा चढ लागलाय तर निघालोय सायकल ढकलत आपलं हळूहळू तर बघूया कुठं पातूर जाते सायकल. जवळपास आजचं टार्गेट असणार आहे 60 ते 70 किलोमीटर सायकल चालवायची आहे. आंबाघाटच्या अलीकडे एक मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आजचा आमचा मुक्काम असणार आहे. तर त्या ठिकाणी मुक्काम करून मग सकाळी 3-4 दरम्यान आम्ही परत आंबाघाट चढायला सुरुवात करणार. चला तर मग आता जाऊया. अरे बघा काय विषय झाला चपात्यांचा. तर जेवण कसं होतं इथलं? कालच आपण जेवलेलो. चपात्या केवढ्या होत्या? एवढ्या चपात्या तुम्ही त्या चपात्या किती खाचीला अंदाज? कशाला खाऊ चवून आता खाल्लीच नाही लई 2च खाल्ली. एक नंबर फक्त वराण होतं, बाकी सगळं पानसाट द्या. अंगावरले कपडे काढण्यास सुरुवात केलेली आहे पाहू शकता तुम्ही. आता अशीच सगळ्यांचे कपडेच निघत जातात बॉडीवरनं कारण पर्याय नाही हो. ऊन लय डोक्यावर एवढं आता डोक्यावर ऊन आले लय ऊन त्यामुळं बॉडी पूर्ण अशी टाईट होत्या जास्त कपडे घातल्यावर. त्यामुळं चड्ड्याने आपला एक टी-शर्ट वर चढवायचा आणि प्रवासाला सुरुवात करायची. जास्त पण अशी नाईट पॅन्ट घालून काय फायदा नाही. तर भावानं रोडच्या साईडला थांबले आणि आज उपवास असल्यामुळं जरा शेंगदाणं गुळगुळ सगळं खायला लावली मस्तपैकी. तर इकडच्या साईडला एक मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे तांबरेवाडी. मंदिराच्या इथं जाताना आम्ही कायम थांबतोय आणि याच ठिकाणी आम्ही खिचडी दिन करतोय मस्तपैकी आणि इथून आम्ही पुढचा प्रवासाला सुरुवात करतोय. तर इकडच्या साईडला का नाही विहीर आहे. तर आधी प्यायसाठी पाणी इथं होतं आता गाळ झाला आहे पूर्ण. पाणी प्यायचं चांगलं पाणी होतं हे प्यायसाठी आता गाळ झालं आहे. ॲक्सिडेंट कसा झालाय बघा फक्त मला लावतो आता ॲक्सिडेंट कसा झालाय. तर हे बघा कसा ॲक्सिडेंट झालाय बघा. गाडी कुठं जाऊन धडकल्या बघा. एवढंच म्हणणं आहे की गाडी असू दे 4 व्हीलर असू दे 2 व्हीलर असू दे किंवा ट्रक कंटेनर काय पण असू दे गाडी सावकाश चालवा नाहीतर अशा प्रकारे ॲक्सिडेंट होते बघा. माझं नाव संग्राम पाटील. हां मी मेकॅनिकल आहे कोडोली. तर वय माझं 35 ते 36च्या दरम्यान असून मी जवळजवळ 16वी कोडोली टू गणपती आणि गणपतपुळा ते पुन्हा कोडोली ही जवळपास 16वी वारी आहे. कालपासून प्रवास चालू आहे. काल 145 किलोमीटर प्रवास केला. हां आज आता जवळपास 60-70 किलोमीटर होणार. हां आणि एक वर्षातून पहिली संकष्टी ही देवासाठी उर्वरित आपल्यासाठी असते म्हणून हे आम्ही परंपरा चालवलेली. तर भावानो चढवून वरती थांबलोय आणि तुम्ही माझ्या भागा बघू शकता की डोंगर कसा फोडून रोड केलेला आहे. तुम्हाला दावतो आता कसा रोड केलाय तो बघा. हा सगळा चिरा आणि हा असा डोंगर फोडलेला आहे. जवळपास 25 ते 30 फूट असा रोड फोडून म्हणजे असा डोंगर फोडून मधनं रोड केलाय बघा. जवळपास 25 ते 30 फूट जो चढ आहे तो कमी केलाय आणि त्यामधनं असा रोड त्यांनी तयार केलाय. मागं राहिलेली त्यामुळं हळूहळू त्यांच्यासाठी थांबलो इथं जरा थांबलो ते हळूहळू वर यायला लागलेत. तर चला तर पुढच्या प्रवासाला आपल्या सुरू करूया. जवळपास अजून 1-2 तास लागतील आम्हाला मंदिरापासून पोचण्यासाठी. तर मंदिरापर्यंत पोचलो तर तिथं एक स्टे घेणार आणि सकाळी 3-4ला आम्ही तिथनं निघणार आंबाघाट चढायला. तर चला तर पुढे जाऊ. हरी भाई. तर भावानं आता गणपतपुळ्यातून परतीची वाट पकडल्या आणि वाटेमध्ये आपल्याला नाणीज हे गाव भेटते. तर या ठिकाणी काय आहे या ठिकाणी एक मठ आहे. तर त्या मठामध्ये आम्ही चाललोय आता. तर त्या ठिकाणी आता जेवण आहे म्हणजे त्यांचा एक प्रसाद असतोय तो प्रसाद आम्ही घेणार आणि मग पुढे जाणार. तर चला तर वर जाऊ. मठ कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर भावानो तुम्ही पाहू शकता आपल्या भारताचा नकाशा आहे आणि त्या आतमध्ये मंदिर आहे. तर आता आपण पार्किंगकडे निघालोय आणि पार्किंगमध्ये आपली सायकल लावणार आहे आणि मग मंदिराकडे जाणार आहे. तर भावानो कमानीमधून आतमध्ये एंट्री केली आम्ही आणि हा असा
रोड आहे बघा. हे जे भवन तुम्हाला दिसते हे गड किल्ल्यासारखा तटबंदी आणि या ठिकाणी बांधलेली आहे आणि पूर्ण डोंगरावरती हे स्थित आहे. तर भावांनो हे जे तुम्हाला दिसते हे पूर्ण पार्किंग यार्ड आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी आम्ही सायकल लावल्या हे बघा. तर भावांनो वरती आलोय, नाणेच्या इथं मठामध्ये आलोय आणि आपले भाऊ भेटलेत. भावेश तर तुम्हाला माहितच आहे, मागल्या ब्लॉग मधला किंग आणि सूरजदा ही पण गणपतीपुळ्याला आलती पण भेट झाली नाही. पण आता या मठामध्ये आपली भेट झाल्या. तर आता सगळं मठ फिरतो यांच्या संगत, जरा एन्जॉय करतो मस्तपैकी. तर भावांनो रात्रीचा प्रवास करतोय. चला 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 चला. हे बघा पाहू शकता तुम्ही, रात्रीचा प्रवास चालू केलाय. 1-2 तास प्रवास करणार, नंतर मुक्काम आहे. संध्याकाळी अशा एका मंदिरामध्ये थांबलोय, पाहू शकता. आणि मस्त झोपायची टायमिंग झाले. संध्याकाळी 12 वाजलेत. 12ला बरोबर पोहोचलोय. तर आता झोपणार आहे मस्तपैकी. हे बघा सगळे कसे झोपल्यात 12 वाजल्यात 12. हे फोन किती वाजल्या ब्लॉक मध्ये बघा 12 वाजे कोपऱ्यात दिसते बघा. तुम्हाला धावतो इथली लोकलची पोरं आहेत आणि बँजो वाजवायला लागले. तर सकाळचे 5-5:30 वाजल्यात आणि आम्ही घाट चढण्यास सुरुवात केली आंबाघाटमध्ये. तर जवळपास 16 किलोमीटरचं अंतर आहे, 16 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. आणि येताना खूप मस्त वाटलं, पण जाताना आता चालतच चालू आहे. तर भावांनो घाटामध्ये थांबलोय. तुम्हाला आमची सायकल धावतो कशा सायकल आहेत बघा. एकदम साध्या सायकल आहेत, ज्या आधीची माणसं जी चालवत होती तशा प्रकारची सायकल आहेत आमच्या. हे बघा आपली सायकल. ही सायकल घेऊन आम्ही एका दिवसात गणपतीपुळ्याला गेलोय. जवळपास 160 ते 170 किलोमीटर अंतर एका दिवसात पार केले आम्ही या सायकलवर विदाऊट गिअर. आणि आमचं पब्लिक बघा केवढा आहे. तर निम्म पब्लिक वर गेले. जरा घाटाच्या कडेला एक मस्तपैकी असं सिमेंट कॉन्क्रीटचं ते बांधले त्यांनी, त्या जागी झोपलेत मस्तपैकी आरामदार. काट्या खोट्यातून पालखी माझ्या मार्लेश्वराची शिव घरी संभाळ. रत्नागिरी गणपतीपुळे हा रोड आहे बघा घाटामध्ये. एकच साईडला आहे मारुतीचं एक मंदिर आहे खाली. तर खाली निघालोय मंदिराकडं. तर घाटामध्ये असा रोड आहे बघा. आम्ही चौघजणच फक्त जायला लागलोय. 4 जण पुढे गेल्यात. म्हणलं आज शनिवार आहे तर म्हणलं मारुतीचं आपल्या दर्शन घेऊया मस्तपैकी. हे रोड पासून एक 300 फूट खाली आहे मंदिर मारुतीचं. तर भावानो तुम्ही जर का या रोड वरून जर का जात असाल तर मारुतीच्या मंदिराला अवश्य भेट द्या. तर तुम्हाला दावतो मारुतीचं मंदिर कसं आहे त्यात. जय जय श्रीराम. भावानो तुम्ही पाहू शकता हा सगळा आंबाघाट आहे. तर तुम्ही जर का बघितलं तर सगळा आंबाघाट आहे बघा. घाटामध्ये खाली एक 300 फूट रोड पासून एक 300 फूट खाली आपल्या बजरंगबलीचं देवस्थान आहे. तर भावानो जर का या रोडला जर का जात असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या. आपल्या भारताचं भविष्य बघा. हा वाजव. हा ना रिंगण कसं केली सिस्टीम कशी केली सांग मला ती पहिला. ही आपले पॉवर बँकची साधी बॅटरी असते. बर 20 रुपयाला असते. हा इंडिकेटर आहे हा गाडीचा. हा 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 वाजवायचं. हा त्याला जोडायचं ते बॅटरीला बिटरी सगळं जॉईन करायचं आणि मग वाजवायचं ती. आयला किंग आहेस की तू. हा कितवीला आहेस. 7वीला आहे बघा कार्यकर्ता. कसा आहे
सायंटिस्ट होणार काय होणार तू मोठं झालं? इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सपला विषय, स्वप्न मोठं आहे तुझं.